माझ्या मंडळाचं नाव आहे परळचा महाराजा. पब्लिक म्हणून आम्हाला हे नाव मिळालेलं आहे, पण आमचं मूळ नाव आहे परळचा महाराजा. परळचा महाराजा तो तुम्ही आता ही बघा 23 फुटी मूर्ती आहे आणि जी मूर्ती बनवलेली आहे आमचे दादा अरुण दत्ते मूर्तिकार यांनी बनवलेली आहे. आणि ज्यावेळी जी सजावटची थीम आहे, जी थीम आहे ती आता सध्या आपल्या म्हणजे याच्यामध्ये चाललेलं आहे की मुलींवर अत्याचार होणे, काही बोलताना समाजकंटकांवर जे प्रॉब्लेम हे चाललेले आहेत, काही छेड काढणे वगैरे किंवा झाडं तोडणे, सिमेंट करणे, जंगल तोड सर्व झालं. त्याच्यावर आमची ही थीम आहे. त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, इकडे एका बाजूला दाखवले आहेत देव यांचे सर्व मानवांची किंवा यांची रक्षा करतात, आणि दुसऱ्या बाजूला दाखवले आहेत दानव. त्या दानवांमध्ये तुम्हाला दिसत आहे की पूर्ण म्हणजे बोलताना हे झाड तोडणी चालू आहे, दारू पिणं, सिगरेट व्यसनाधीत केलेले आहे किंवा प्राणी मात्रांची कत्तल करणं, हे सर्व आम्ही दाखवले आहे. पण काय लागलं ह्याच्यामध्ये काय आजचे दानव आहेत जे माणूसरूपी, आपल्या मनामध्ये 2 प्रकारचे माणसं असतात. तुम्ही कविता वाचल्या, कवितामध्ये तुम्हाला एक दिलेलं आहे, एक शांत स्वभाव आणि विशाल पुरुष, संयमी मर्यादित पुरुष, आणि तुझ्या एक काळोखाला काय बनायचं आहे, मानव बनायचं आहे की दानव बनायचं आहे. पण ह्या दानवाचा दास करण्यासाठी बाप्पाने आपल्या अवतार घेतलेला आहे. ही अशी आमची युद्धाची थीम आहे. त्या युद्धाच्या थीममध्ये बाप्पा आता या राक्षसाचा वध करण्यासाठी आपल्या परळ नगरीमध्ये अवतरलेला आहे.